फायनली राजाचं दर्शन होणार आहे आणि तिथं राजा आता आणि बहिणी VIP दर्शन घेतलं मला खूप खुशी होती आता। थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी। गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग। आणि आता तुम्हाला वाटत असेल की अशू एवढा का खुश आहे आणि की अशू आता चाललाय लालबागच्या दर्शनाला एकटा चाललाय, अजून कोणच नाही माझ्यासोबत, सगळे नाही बोलतात सो त्यांच्यावरती कसा डिपेंड आहे त्यावेळेस आपण सोलो जायचं बाहेर, सोलो ट्रिप पण करायची कधी कधी, मग आता मी सोलो चाललोय, बघू कसं काय आहे। सगळे बोलतात की बाहेर दर्शन बंद झालंय, दर्शन नाही भेटणार असं तसं हे ते सगळे घाबरवतात, बट मी जाणार भाई, माझी इच्छा आहे तर मी 100% जाणार। बघा आता भाई मला ताप आलाय, ताप आहे, मला पोटात दुखतं आणि प्लस खोकला पण आहे, तरी मी जातोय, घरचे बोलले की नको जाऊ बट तरी सुद्धा मी जाणार। आता मी दाखवलं काय विषय काय नाही, पाऊस बघ किती आहे। चिंतामणीला पोहोचलोय, बघू ना दर्शन भेटतं की नाही भाई, देवाच्या कृपेने थांबा। फायनली आलोय, दर्शनचा विषय, आता फोनची चार्जिंग लो झालेली तर मी ह्या काकांकडे आलेलो, त्या काकांनी मला फोनला चार्जिंग लावून दिला, आता माझे चार्जिंग फुल झाले, आता मी मला सगळे ब्लॉग दाखवू शकतो। मला आधी टेन्शन आलं की भाई ब्लॉग कसे शूट करणार, आणि या काकांमुळे काका थँक्यू। चला बाय, भेटू आपण पुढच्या वेळी, चला बाय, लोक भेटू। तर काय आता मी चाललोय लालबागला, चार्जिंग फुल करू, आणि भाई जी खुशी आहे ना भाई काय सांगू तुम्हाला। आणि चिंचपोकलीला चिंता विचारलं लालबागच्या राजाला, बघू भाई दर्शन भेटतं की नाही, दर्शन भेटतं की नाही, तरी VIP दर्शन। चल 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 चल, जी खुशी आहे भाई, फायनली राजाचं दर्शन होणार आहे आणि तिथं राजा आता आणि बहिणी VIP दर्शन घेतलं मला खूप खुशी होती आता, खूप खुशी होते, खूप खुशी। चल 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 VIP दर्शन केलं, आता राजाची आरती भेटणार आहे आणि आता राजाची आरती होणार, आता आरती दाखवतो लालबागची। स्वर्गात तुम्ही विचार करू शकता की भाई आपण जर सध्या घेऊन मनाने येत असेल ना तर आता खरं त्याचं दर्शन भेटतं। VIP लाईनवरून मी आतमध्ये आलोय आणि VIP आणि राजाचं फायनली दर्शन। VIP ला एवढं कॉपरेट आहे, हा आई यांना सगळ्यांना हे आणि आम्हाला चलन पोहोचले। तर गाईज फायनली दर्शन झालंय आणि हे प्रसाद आहे माझ्या हातात, म्हणजे मी तुम्हाला खरं खरं सांगतो काय झालं माझं, मी कालपासून विचारतो बाई लालबागला जायचं आणि मला ताबी पाडायला, तरी मी जबरदस्ती इथं आलो आणि मग VIP दर्शन भेटलं आणि प्लस प्रसाद कोणाच देत नव्हते लोक, म्हणजे काहीतरी सीन झाला म्हणून, तर मी एका दादाला रिक्वेस्ट केली, पोलीस दादाला, त्याने मला आतमध्ये पाठवलं, मग तिथून एका दादाला मी रिक्वेस्ट केली, त्यांनी मला एक प्रसाद दिला
म्हणजे सगळं मी किती लकी आहे यार भाई, म्हणजे एवढे चांगले चांगले लोक आहेत ना भाई. हाय हाय पाण्यात दर्शन झालं आज. आता मला वाटत असेल मी एकटाच चाललोय, माझ्यासोबत कोणच नाही. म्हणजे मी सर माझ्या मित्रांना विचार भाई कोण येतं कोण येते का, कोणच नाही. मी डायरेक्ट एकटा उठून आलो टोन घेऊन. आणि मला चिंचपोकळीचा चिंताईचा पण दर्शन भेटला आणि प्लस लालबागचा पण भेटला, प्लस प्रसाद पण भेटला. प्रसाद भाई आणि हे बघा कशी आहे लालबागची नगरी भाई. भाई जर तुम्ही चांगल्या श्रद्धांनी येत असेल ना, म्हणजे खूप चांगल्या मनाने करा भाई. तर मला ते जायचंच काही होऊ दे. मला ताप आला तरी मी इथं आलो, म्हणून देवाने मला एवढं चांगलं दर्शन दिलं. माझं तर हेच म्हणणं आहे भाई, बाकी काय नाही. म्हणजे देवाने माझी हर एक इच्छा आता पूर्ण केली का, मला असं दर्शन पाहिजे आहे तसं दर्शन दिलं भाई. डायरेक्ट VIP म्हणजे डायरेक्ट VIP भाई. काहीच आता मी चाललो आहे मरीन ड्राईव्हला. जसं की आता मी एकटाच आहे भाई. आता लाईफ एकच आहे भाई, एन्जॉय करा आईच्या गावात. आता मी परेलला आहे, पळून मी जातो आहे इथं कुठं का चर्चगेटला. चर्चगेटवरून जाणार मरीनला. बघा कोण आहे का इथं पण आहे, इथं पण आहे. कोण असं भाई पाठी तुम्ही बघू शकता, कोण नाही भाई. वन मॅन शो आहे आपण, वन मॅन शो. अकेला घुमेगा अकेला मजा करेगा अभी. आई लालबागचा दर्शन होऊन डायरेक्ट मरीन ड्राईव्हला आलो आहे. एकटाच आहे भाई. आणि मैं सच बोल रहा हूँ भाई, वहाँ छोटा मैं किसी का नहीं और कोई मेरा नहीं, वो मेरे साथ उसके साथ भाई जिंदगी भाई जियो भाई. भाई एकटाच आलो भाई स्वेअर ब्रो. आता बघत घरी जाईल मी, एक तास एकदा बसेल मग जाईल प्रसाद. रात्रीचे वाजले 11:30 आणि मी आता जातोय घरी मरीन ड्राईव्हवरून. आणि सीन काय राहते का, मी बसलेलो मी एकटा होतो ठीक आहे. सो हे भाई काय असले गाड्या आहेत ना, रावच गाड्या आहेत ना. सो एक मुलगी आली माझ्या बाजूला बसले का, ती माझ्यापेक्षा खूप मोठी होती, खूप मोठी होती भाई. तर ती होती डिप्रेशनमध्ये आणि रडत होती. तर मी तिला विचारलं की भाई काय झालं काय नाही असं तसं. तर ती सांगत होती सगळं. ते झालं त्याच्यानंतर आहे ना भाईला मी प्रसाद दिला, म्हणजे त्या ताईला मी प्रसाद दिला लालबागचा. तर ती खुश झाली. आणि तिला मी विचारलं की कुठं राहते करून असं. ती होती का मी दिल्लीला राहली. ती तर तिच्या कामासाठी आली होती आणि तिच्या आता काय ते फ्लाईट होते का. मग ती आता गेली, तिचा ओला बुक केला होता तिने, म्हणजे मीच तिला करून दिलं ओला बुक. आणि ती गेली आता तिच्या इथं, म्हणजे ॲरोप्लेनने चालली दिल्लीला भाई. म्हणजे चांगलं वाटतं तिला भेटून मला. आणखी मी जेवढा खुश आहे तितका खुश कोणीच नसेल या दुनियामध्ये आत्ता सध्या तरी, माहिती आहे का. गाईस माझ्या ट्रेनमध्ये बसलो आहे आणि रात्रीचे 11:30 वाजले. एवढा लेट फर्स्ट टाईम घरी जातो आहे. शूटला पण जायचं, बट असं एकदा बोलतात ना की फिरून जातो आहे अख्खी ट्रेन. सिंध्या नाटक आता मी घरी आलो आणि कुकरमध्ये हे लावलं होतं, चिकन बिर्याणी लावलेली कुकरमध्ये गरम व्हायला. आणि मी वॉशरूमला गेलो आणि फटकन आवाज आला भाई, कुकर ब्लास्ट झाला. म्हणजे मी वाचलो माहिती का, हे बघा पूर्ण इथं उडाले. हे बघा शीट ब्रो, कसं आहे डायरेक्ट कुकर ब्लास्ट. ठीक आहे चला, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बाकी सगळं ठीक होतं. मी ना शोध झाकण शोधतोय. हे बघा इथं कुकर आहे, इथं हे झाकण मग कुठे दीदीच्या बेडरूममध्ये. भाई साहेब एवढा घाण ब्लास्ट झाला, नशीब मी नव्हतो इथं, नाही तर बसला विसा फाट फूट फटाके.